Welcome student. Open your textbook. Topic number 5th. Part 7. Substance in the surrounding, their state and the properties. In that we are on page number 40. Let's see what is the review of the lesson and always remember section. During the rainy season or at any other time, do not touch the exposed electric wires or the metal parts. What it tells us that always remember some specific things are there. You have to keep in your mind that during the rainy season, do not touch the opened wire, electrical opened wire, because that are made up of metals and metals are the good conductor of electricity. So for avoiding the shock, you have to stay away from these open electrical wires. Okay. Keep all the electric lamp or the other appliances switched off when not in use. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले तुम्हाला, ज्यावेळी गरज नसेल त्यावेळी इलेक्ट्रिक लॅम्प असतील किंवा विद्युतवर चालणारी इतर काही उपकरणं असतील तर ती वापर नसताना बंद करून ठेवायची आहेत. फॉर एक्झाम्पल, इवन the TV is switched off by the remote control. Do not forget to put on the main switch off. म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिमोटनं टी व्ही बंद जरी केला असेल तरी त्याचं मेन जे इलेक्ट्रिकलचं स्विच आहे तो तुम्ही बंद करायला विसरू नका. इट हेल्प्स टू सेव्ह द इलेक्ट्रिसिटी. त्याचा उपयोग काय होतो, विद्युत जे आहे ते आपल्याला बचत करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि प्रोटेक्टिंग अस फ्रॉम एनी पॉसिबल डेंजर, म्हणजे संभाव्य धोक्यापासूनही आपल्याला त्याच्यापासून वाचता येतं. आस्क युअर सिनियर्स at home to check the electric wires and fitting in house periodically. Periodically म्हणजे ठराविक काळानंतर आपल्या घरातील मोठ्यांना सांगायचं आहे की घरातील वीज जोडणी वायरिंग जे आहे वेळोवेळी काय केलं पाहिजे, तपासलं गेलं पाहिजे. म्हणजे मुलांना ह्या ऑलवेज रिमेंबर या सेक्शनमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिकच्या संबंधित सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. जसं ह्याच्यामध्ये मेटल्स आर द गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. यू हॅव टू स्टे अवे फ्रॉम this with the wire which are open. Okay, then switch off the electric appliances when not in use and do not forget to put on the main switch when the TV is off by the remote control. Then ask your seniors to check the electrical wiring and fitting in your house regularly or periodically. These are all the remember things that you are telling to you. Now see science watch. In that section, science is developing continuously. What it tells us, science is developing continuously. म्हणजे विज्ञानामध्ये सतत बदल होत चाललेले आहेत. हाऊ मच डू यू नो ऑफ इट. तुम्हाला त्याच्याबद्दल किती माहिती आहे. रिसर्च वर्क गोज ऑन ॲट द स्टेट, नॅशनल अँड ग्लोबल लेवल. म्हणजे जे काही संशोधनं होतात ही राज्य पातळीवर होतात, देश पातळीवर होतात आणि जागतिक पातळीवर सुद्धा होत असतात. इफ वी विश टू कीप अवर सेल्फ इन्फॉर्म अबाउट इट, आपल्याला म्हणजे सभोवताली घडणाऱ्या गोष्टींच्याबद्दल सतर्कता हवी असेल, आपल्याला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, वी हॅव टू अवेअर of the various happening around us. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, डेली मेक न्यूजपेपर युअर फ्रेंड. तुम्ही रोज न्यूजपेपर वाचला पाहिजे. विज्ञान जगाच्या माहिती तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. महत्त्वाच्या जे काही संशोधन असतील त्याची कात्रणं तुमच्या वहीमध्ये एक छंद म्हणून तुम्ही जोपासलं गेलं पाहिजे. रीड अँड कलेक्ट द आर्टिकल्स ऑन सायन्स, डिस्कस अँड शेअर विथ द अदर्स. म्हणजेच काय की विज्ञान वार्ता असतील किंवा त्यांचा संग्रह करा, जिथं तुम्हाला माहिती मिळते, क्रिएटिव्हिटी मिळते तिथं ऐकायला, तर ही कात्रणं तुमच्या वहीमध्ये करून तुम्ही एकत्र ठेवायची आहेत. ॲज अ सायन्स प्रोजेक्ट म्हणून आत्तासुद्धा तुम्ही मुलांनो, आता आपण ज्या महामारीतून जातो आहे ते जे संकट आहे ह्याच्या संदर्भातले जे काही महत्त्वाच्या घडामोडी होत असतात, संशोधनं होत असतात, वॅक्सिनच्याबद्दल जी काही संशोधनं चाललेली आहेत, या सगळ्याची जर तुम्ही कात्रणं काढून ठेवला तर भविष्यात तुम्ही मोठं झाल्यानंतर तुमच्या मुलांना सुद्धा ह्या साथीच्या रोगाबद्दलची तुम्हाला इत्थंभूत माहिती व्यवस्थितपणे देता येईल. हा सुद्धा एक विज्ञानाचाच भाग आहे. लक्षात आलं. तर मुलांनो,
आता ह्या लेसन मध्ये आपण काय काय शिकलो त्याचा आपण एक क्विक रिव्ह्यू घेऊया. रिव्ह्यू ऑफ लेसन. बघा काय सांगितलेलं आहे. व्हॉट वी लर्न इन दिस लेसन. फर्स्ट पॉइंट, solid, liquid and gases are the three states of substances. What is state of substances? That are the solid, liquid and gases are the three state of substances. The temperature of a substance, how much hot and how much cold it is, can be measured with the help of thermometer. Means here the point suggests that thermometer is used to measure temperature and degree Celsius is the unit of temperature. Okay, this is the third point. Now in the third point, heat is the cause of the change of state of substances. म्हणजेच काय? Heat changes the state of substance. Heat मुळे पदार्थांच्या अवस्थांमध्ये काय होतो? बदल होतो. नेक्स्ट बघा. Substance have a various properties like a hardness, electricity, brittleness, fluidity, density, solubility and the transparency. These are the properties of substance. Do not confuse with the properties of metal. Properties of metal are different and properties of substances are different. Don't confuse between the two properties. Then metals form a separate group of substance. Then metals and their uses. Okay. And the last point, metals have some common properties like a malleability, ductility, thermal conductivity, electrical conductivity, sonority, luster and characteristic color. These are the properties of metals. Properties of metal that we all learn in this lesson. Means state of substance, thermometer, construction, its unit, then heat, how the changes takes place during the state of substances that we learn. Then properties of substance, metal, their uses and properties of metals that we learned in this chapter. In this way student, we complete whole lesson here. As a homework you have to do the whole section in your notebook separately. Write the state of substance. Here you have to write the answer of this question. Okay. Then thermometer, write the construction of the thermometer, their diagram, unit, like that. Then how the heat changes the state of substances, you have to take a point consideration on page number 35 and explain it. Then which are the properties of substance, you have to write the all properties of substance. Then what is metal, how it is made up of, that you have to mention and write the properties of metal. The every respective definition you have to write in your notebook as a homework. In this way we complete our 5th lesson. In the next section we will learn about the exercise of this lesson. Thank you.